नमस्कार मित्रांनो, जय महाकाल. आणि आता आपण रेस्क्यूसाठी आलेलो आहे. रेस्क्यू कॉल जो आहे मला माझ्या गावामध्येच आहे. माझ्या घरापासून तरी 1 किलोमीटरचं अंतर आहे मित्रांनो. आणि किती अडचण आहे बघा, इथे खूप अडचण आहे. हे पहिले साफ करतो इथे साफ. आणि मी मित्राला पाठवलं होतं माझ्या आधी, त्याला बोललो तू जा रेस्क्यूला. तो आला इथे. तो बोलतो की इथे 2 साप आहे असं बोलत होता. तो बोलतो मला ॲडजस्ट नाही होणार, हँडल नाही होणार ते. मग मी आलो. आता बघू पहिले आपण 2 आहेत का 1 आहे. मी चेक करतो आहे. याच्या खाली 1 दिसला आहे मला मित्रांनो. हा बघा, घोणच जातीचं साप आहे मित्रांनो. याला रसल वायपर पण बोलतात. आणि याच्यामध्ये हिमोटॉक्सिक विष असतो मित्रांनो. आणि मित्रांनो, साप जो आहे एकच आहे, 2 नाही आहेत. कारण मी सर्वीकडे चेक केलं, एकच साप मला हा दिसला आहे. त्याची काहीतरी नजर चूक झाली असेल मित्राची, जो रेस्क्यूसाठी आला होता तो. आणि या सापाला लागलेलं पण आहे मित्रांनो. मला तो मित्र पण बोलला माझ्या जोडीचा, काय सापाला लागलेले आहे. पण आता याला आपण मैदानात चेक करू. सापाला तर चेक केले जाईलच, पण तिथे मी विचारणा पण केली बाजूला कोणी मारला म्हणून. आणि तिथे बघा बाजूचे लोक काय बोलतात, जे बघायला होते ते काय बोलतात बघा तुम्ही. थोडा 2 मिनटं ऐका फक्त मित्रांनो. लागले ना त्यामुळेच तो म्हणून तो एवढा शांत होता. ऍक्शनला रिॲक्शन नाही दिली ना तो. एकच आहे का? एकच काय तोंड बोलतो? समोर सारखं ना तू दगड मार. हा लगेच येईल. सांगितलं लगेच महाराज नाही पाहिजे ना. मी काय बोलतो त्याला जावं काय दादा. लागलं रे घाल त्याला. जास्त लागेल. जास्त लागलं. असं काढ ना त्याचा, असा फोटो काढ ना रे. आम्ही असं काढ ना, असं प्रत्यक्ष मित्र नसला तर ठीक आहे, मी मान्य करलं तसं. नाही आलं तर ठीक आहे ना. आता बघ बरं चावतो का दादू परत नाही चावले ना. चावले नाही दादू परत काही. आम्ही तू दगड मारली पण त्याच्यात तिथं कुठं लागली? आता लागला असं रक्तवात असतं. हे बघा मित्रांनो, ब्लॅक टी शर्टवरती तो मुलगा उभा आहे. त्या मुलाने मारलंय सापाला, दगड मारला होता. वाचला असं आणि मित्रांनो, आता मी ह्या सापाला लगेच पॅक करतोय आणि हॉस्पिटलमध्ये नेतोय. आणि हॉस्पिटल जो आहे मित्रांनो, गुरांचं हॉस्पिटल आहे. ते गुरं वगैरे नेतात, कुत्रे वगैरे नेतात, त्याच्यात नेणार आहे. आणि मित्रांनो, त्याच्या आधी मी सर्वात पहिले फॉरेस्टवाल्यांना कॉल करेल, कारण ते जेव्हा सांगतील हॉस्पिटलला तेव्हाच ते हात लावतात मित्रांनो. तसे हात लावत नाही, ते घाबरतात. साप म्हटलं तर ते खूप घाबरतात. आता आपण तिथे लगेच पोहोचतो आहे मित्रांनो, कारण याच्यावरती उपचार करणं खूप गरजेचं आहे. नाही तर हा साप जगणार नाही एवढं नक्की. ही व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. आता तुम्ही पुढं बघा आम्ही सापाबद्दल बरोबर काय करतो नक्की, आणि त्याला वाचवतो का नक्की आमच्याकडनं काय होतं बघा तुम्ही. आता मी त्याला हॉस्पिटलला आणलेलं आहे. हे बघा, त्याला बाहेर काढतो आहे, कारण त्याला चेक करणं गरजेचं आहे. डॉक्टरला दाखवायला लागेल. आणि मला त्याला हेड कॅच करणं खूप गरजेचं आहे. हे बघा, त्याचं डोकं पकडेल तरच मी त्याला चेक करू शकतो. डॉक्टर त्याला हात लावू शकतात. रसल वायपर म्हटलं तर डेंजर येतो, लगेच चावू पण शकतो. हे बघा, आता मी त्याला लगेच. आणि सरकारने जो 1972पासून जो कायदा लागू आहे, 1972पासून कायदा लागू केलेला आहे मित्रांनो. आणि सरकारने याच्याबद्दल कठोर कारवाई करायला पाहिजे, तरच मित्रांनो मुख्य प्राणी वाचतील. नाहीतर सर्वच मुख्य प्राण्यांचा जीव धोक्यात आहे. तिथे ते टाके वगैरे मारतात, तिथे ठेवलं आहे बघा. इथं माझ्याबरोबर मोठी दुर्घटना झाली असती खूप, पण इथं वाचलो मी मित्रांनो. मी त्या मुलाला
शेप पकडण्यासाठी सांगितली होती जोरात, पण त्यांनी ढील दिला आणि साप माझ्या हातून सुटला असता आणि मला तो बाईट केला असता, त्याने मला चावला असता. पण मी माझी जी पकडण्याची पकड होती ती मी लूज नाही दिली. लूज दिला असता तर मला चावलं असतं नक्कीच. थोडा वेळ मी घेतला, थोडासा थांबलो, जरा वेळ रिलॅक्स झालो मी पण. आणि तो मुलगा उभा आहे बाजूला, तो नवीनच आहे, शिकला तो आता, पण ह्या कंडिशनला अजून तो गेलेला नाही कधी. आणि आता हे बघा इथं आता आम्ही चेक केलं आणि डॉक्टर बोलतात काय टाके मारावं लागतील. हे बघा टाके मारायला घेतलेत. आणि हा बाजूला जो मुलगा आहे टाके मारतोय त्याचं नाव आकाश आहे मित्रांनो. आकाशाप्रमाणेच राहील तो नक्की. आणि आमचं टाके मारायचं काम चालू आहे मित्रांनो. आणि तसं बघाल तर सापाला मारायची काही गरज नव्हती. साप जो होता तो घराच्या बाहेर होता मित्रांनो. आणि घराच्या आजूबाजूला अशी अडचण असली तर नक्कीच साप येतात. उंदरं आले तर साप नक्कीच येणार. सापाची काही चुकी नाही त्याच्यामध्ये. नाही तर हे टाके मारायचं काम चालू आहे. बघू आता किती दिवसात हा साप कव्हर होईल सांगता येत नाही. मला याला घरी ठेवावं लागेल मित्रांनो. याला लगेच रिलीज नाही करता येणार मला. आणि घाव जो होता मित्रांनो खूप मोठा होता. 2 बोटाच्या अंतरावरती एवढा मोठा होल होता त्याचा साईजला. खूप मोठा घाव त्याच्यावरती त्या मुलाने घातला असेल. कारण दगडाने मारला की काडीने मारला का पाराईने मारला की त्यांनी सांगितलं नाही. आम्ही आमच्या पद्धतीत त्यांना बोललो, पण सर्पमित्र आहे तरी मारता कशाला, मारायची काही गरज नाही आहे. आणि आम्ही जातो मित्रांनो, बोलवलं तर आम्ही लगेच जातो, पण तरी लोक ऐकत नाही. ताकद दाखवायची खूप त्यांना घाई असते. माझ्या मुख्या प्राण्यांवरती ते ताकद दाखवतात. इथे बघा माझ्या हातावरती त्याने विष सोडलं होतं, विष पडलं होतं स्वतःच्या दाताचा. त्याचा प्रेस झाला त्याचा दात स्वतःचा, कारण त्याला खूप असह्य झालं असेल टाके मारताना म्हणून. आणि ह्या मित्राचं मी धन्यवाद बोलतोय, टाके मारतोय तो, कारण त्याची आम्हाला खूप मदत होती नेहमी. तो आम्हाला मदत करतो मित्रांनो. खूप लहान वयामध्ये तो हे कामं करतो. वीज जेव्हा पडलं पण तेव्हा नशीब मित्रांनो माझ्या हाताला जखम नव्हती. जखम असती तर मला प्रॉब्लेम झाला असता लगेच. माझा हाताला जखम वगैरे नव्हती म्हणून काही वाटलं नाही मला. हे बघा टाके मारून झालेत. आणि दात बघा त्याचे किती मोठे असतात. हे बघा, हे बघा टाके पण मारलेत. टाके तरी 6 टाके पडलेत मित्रांनो. हे बघा मी त्याला आता खाली सोडलाय लगेच. आणि इथे असं वाटतंय मेलाय साप, कारण त्याने तोंड उघडलं काहीच हालचाल नाही त्याची मित्रांनो. खूप मनामध्ये शांतता निर्माण झाली माझ्या पण, कारण सापाला वाचवण्याचा हेच माझा खूप मोठा हेतू होता. काहीच रिस्पॉन्स नाही सापाचा मिळत मला. पण थोडी हालचाल चालू केली त्यांनी. त्याला आता आपण लगेच पिशवीमध्ये पॅक करू. हे बघा तो जातो का पहिले बघू. त्याने हालचाल चालू केलेली आहे. हे बघा आता त्याला मी 1 दिवस तरी ठेवावं लागेल मला. पॅक केला त्याला मी. आता दुसऱ्या दिवशी लगेच सोडतोय. हे बघा त्याला रिलीजसाठी आलेलो आहे मित्रांनो. आणि इथे बघा तुम्ही किती तो फास्ट झाला. मी इथे तुम्हाला शेपूट पकडून पण दाखवू शकलो असतो, पण नाही, मी रिस्क नाही घेऊ शकत मित्रांनो. कारण 1 दिवस त्याला ठेवलेला आहे आणि तो एकदम ओके झालेला आहे. त्याच्यामुळे तो लगेच मला बाईट पण करू शकतो. आणि मित्रांनो कोणाला वाटणार पण नाही सापाला टाके मारलेले आहेत म्हणून. आणि महादेवच्या आशीर्वादाने, महाकालच्या आशीर्वादाने आणि निसर्गाच्या सानिध्यात हा नक्कीच हा साप पूर्ण बरा होईल आणि सुखरूप राहील एवढी नक्कीच आशा आहे. आणि मित्रांनो मी सबस्क्राईब आणि लाईकची अपेक्षा नाही करणार. या सापासाठी मी अशीच ही व्हिडिओ सोडून दिलेली आहे. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल.